कॉलेराला फोकस करायचं, सगळा कॉलेरा एकाच व्हिडिओमध्ये कंप्लीट करायचा आहे. इंटेस्टाईनला एक असं फुल्ली ओपन वॉटर म्हणजे पाण्याचा नळ म्हणून आपण करायचं, ठीक आहे. म्हणजे आपल्या इंटेस्टाईनमध्ये नळ उघडा राहिला आहे आणि त्या नळातून पाणी वाहते, असं कॉलेराला इमॅजिन करू. आणि कोण कॉज करते? विब्रिओ कॉलेरा नावाचा कॉमा शेप्ड कर्व्ड ग्राम नेगेटिव्ह बॅसिलस कॉमा शेप्ड रॉड आहे, ठीक आहे. ग्राम नेगेटिव्ह असल्यामुळे याच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन इनर मेम्ब्रेन असेल आणि मोठायला आहे विथ पोलार फ्लॅजिला. कोस्टल वॉटर, ब्रॅकिश वॉटर, प्लँक्टन्स, शेलफिशमध्ये हे राहतं. कंटॅमिनेटेड फूड वाया स्प्रेड होतं आणि ओव्हरक्राउडिंग जेव्हा असते, फ्लड्स जेव्हा असतात, पुअर सॅनिटेशन, यावेळेस हे कॉलेरा विब्रिओ कॉलेराचा स्प्रेड जास्त असतो. हे एल-टॉर बायोटाईप काय म्हणते? कम्पेअर्ड टू क्लासिकल कॉलेरा, हा जो एल-टॉर बायोटाईप आहे ना, तो माइल्डर डिसीज आहे. मोर एसिम्टोमॅटिक कॅरियर्स असतात त्या डिसीजचे, लोअर मॉर्टॅलिटी आहे आणि परसिस्ट लॉंगर कमी. सिरोटाईप्स कोणकोणते आहेत कॉलेराचे? ओनली O1 आणि O139 हे एपिडेमिक कॉलेरा कॉज करतात. आता नेक्स्ट बघायचं आहे कॉलेरा टॉक्सिन. त्याचं 1 A सब युनिट आणि 5 B सब युनिट्स असतात, जस्ट लाईक सॅल्मोनेलाचं टॉक्सिन. सॉरी सॅल्मोनेला नाही रे, इकोलायच्या टॉक्सिनसारखे, सेम ॲज LT द हीट लेवल टॉक्सिन. पॅथोजेनेसिस कसं होतं? याचं बी सब युनिट GM1 रिसेप्टर म्हणजे जेजुनल सेलला बाइंड होतं. पण आपलं जेव्हा डायरिया आपण बघत होतो तेव्हा ते कुठं बाइंड होत होतं? ते बघ जेजुनमला का इलियमला बाइंड होतं, ठीक बघून घेतात. नंतर ए सब युनिट सेलला एंटर करतो, ॲडिनाइल सायक्लिन्स ॲक्टिवेट करतो, सायक्लिक एम्पी ॲक्टिव्ह होतो. मग याच्यामुळे क्लोराईडचा जो चॅनल आहे तो ओपन होतो, त्याने करून की क्लोराईड, सोडियम, पोटॅशियम, बायकार्बोनेट, वॉटर या सगळ्यांचं मॅसिव्ह सिक्रेशन होतं ल्युमेनमध्ये, इंटेस्टिनल ल्युमेन. ॲज अ रिझल्ट राईस वॉटर स्टूल होतो. तर कॉलेरा टॉक्सिन त्यांनी सायक्लिक एम्पी वाढवलं, क्लोराईड H2O सिक्रेशन वाढवलं आणि वॉटरी डायरिया केला. राईस वॉटर स्टूल कॉलेराचा याचा स्पेसिफिक शब्द आहे. आणि इट लुक्स लाईक कलरलेस वॉटर, म्युकस फ्लेक्स फ्लोटिंग. हे राईस का म्हणले? कारण की त्याच्यामध्ये म्युकसचे जे फ्लेक्स असतात ना, त्याचे फ्लोट करत असतात, लाईक वॉटर आफ्टर वॉशिंग द राईस. It contains huge fluid bicarbonate potassium. The patient develops dehydration, hypokalemia, metabolic acidosis आणि शॉक. वाय लेग क्रॅम्प्स का होतात? कारण की पोटॅशियम लॉस झाला तर मसल क्रॅम्प्स होत असतात. पेशंट का बरं मरतो कॉलेरामुळे? कारण की नॉट बिकॉज ऑफ बॅक्टेरिया इट इज इन्वेडिंग द ब्लड, बट डेथ अकर्स ड्यू टू हायपोवॉलेमिक शॉक. इतका जास्त मॅसिव्ह वॉटर लॉस होतोय, पेशंट कॅन लूज लिटर्स विदिन आवर्स. मग पेशंट हायपोवॉलेमिक शॉकमध्ये गेला. नेक्स्ट बघायचं लॅब डायग्नोसिस ऑफ कॉलेरा. इथं बेसिक बघायचं, नंतर डिटेलमध्ये बघायचं. तर स्टूल सॅम्पल, रेक्टल स्वॅब सॅम्पल घेतलं. वॉमिटस आपण कॉलेरामध्ये घेत नाही. ट्रान्सपोर्ट मीडिया वेंकटरमन रामकृष्ण मीडियम, कॅरी ब्लेअर मीडियम घेतो, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट केलं जातं. वाय नीडेड? बिकॉज विब्रिओज डाय क्विकली इन हॉट टेम्परेचर, त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट मीडियामध्ये त्याला घेऊन जातो आपण. नंतर ट्रीटमेंट कसं? रिहायड्रेशन देतो, अँटीबायोटिक्स देत नाहीत, ORS, IV फ्लुइड्स, ते सेव्ह द लाईफ ऑफ पेशंट. त्याने अँटीबायोटिक्स ओनली रिड्यूस द ड्युरेशन, ठीक आहे. तर हे बघितलं कॉलेरा मेकॅनिझम काय बघतात आणि ते स्टूल कसं डेव्हलप करतोय बघ. आणि बाकीचे इकोलाय जे आहे, डायरियाजेनिक इकोलाय, ते जे आहे टॉक्सिकोजेनिक LTST टॉक्सिन प्रोड्यूस करून वॉटर स्टूल करतो. इन्वेजिव्ह इकोलाय इन्वेजन करून ब्लडी डायरिया करतो, ब्लडी स्टूल करतो. आणि जो ब्लडी डिसेंट्री म्हणतो आपण केलेला. आणि हिमोरेजिक इकोलाय जो आहे तर जो वेरोटॉक्सिन शिगेला लाईक टॉक्सिन प्रोड्यूस करून, शिगा लाईक टॉक्सिन प्रोड्यूस करून हा ब्लडी प्लस HUS करतो, हिमोलायटिक युरेमिक सिंड्रोम, ठीक आहे. तर आधीच होतं रिवाईज केलं मी, पण कॉलेराचं एक लक्षात ठेव. नंतर बघा एक प्रश्न काय म्हणतो? वाय कॉलेरा कॉज मॅसिव्ह वॉटर डायरिया विदाउट इंटेस्टिनल इन्व्हेजन? कारण त्याचा जो टॉक्सिन आहे ना कॉलेरा टॉक्सिन, तर तो त्या इंटेस्टिनल इन्व्हेजन करतच नाही. तो जस्ट काय करतो? तो ते सायक्लिक एम्पी वगैरे वाढवतो, जेणेकरून की क्लोराईड वॉटर सिक्रेशन होतो, पोटॅशियम सिक्रेशन होतो. विब्रिओ डज नॉट डॅमेज इन इंटेस्टिनल म्युकोजा, इट स्टेज ऑन द इंटेस्टिनल सर्फेस, सिक्रेट्स कॉलेरा टॉक्सिन. पॅथोजेनेसिस बी सब युनिट बाइंड्स टू GM1 रिसेप्टर आणि ए सब युनिट एंटर्स द एंट्रोसाइट, ॲक्टिवेट्स ॲडिनाइल सायक्लिस, इन्क्रीजेस सायक्लिक एम्पी. नंतर मॅसिव्ह सिक्रेशन ऑफ क्लोराईड, सोडियम, वॉटर होतं इंटू इंटेस्टिनल ल्युमेन. सो डायरिया अकर्स ड्यू टू हायपर सिक्रेशन, नॉट टिश्यू डिस्ट्रक्शन, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतो? वाय इज राईस वॉटर स्टूल असोसिएटेड विथ हायपोकॅलेमिया? तर काय होतं कॉलेरामध्ये इंटेस्टाईन सिक्रेट्स ह्यूज आयसोटॉनिक फ्लुइड. दिस फ्लुइड कंटेन्स वॉटर, सोडियम, क्लोराईड, बायकार्बोनेट, पोटॅशियम. तर मग कंटिन्युअस स्टूल लॉसमध्ये हा पोटॅशियम लॉस झाला तर काय होतं? मसल वीकनेस होतं, लेग्समध्ये क्रॅम्प येतात, एरिथमिया होतो. दॅट्स वाय कॉलेरा पेशंट्स कॉमनली कंप्लेन ऑफ सिव्हिअर मसल क्रॅम्प. आणि प्रश्न काय होता? वाय इज राईस वॉटर स्टूल? हां म्हणजे कॉलेरा असोसिएटेड विथ हायपोकॅलेमिया काय? दॅट्स वाय कॉलेरा पेशंट, हां ठीक आहे. नेक्स्ट बघायचं आहे कॉलेराचा एक चाइल्ड येतो आपल्याकडे, नॉन स्टॉप वॉटर डायरिया होतो त्याला, इंटेन्स थर्स्ट, वॉमिटिंग, मसल क्रॅम्प होत आहे, ऑलमोस्ट नो युरिन. हां कारण सगळं शीमध्ये जाते, त्याच्यामध्ये युरिनमध्ये नाही. नो ब्लड, नो ॲबडोमिनल पेन, नो फीवर, जस्ट वॉटर पोरिंग आउट ऑफ द बॉडी. आणि दिस इज कॉलेरा. What exactly is cholera? Cholera is an acute secretory diarrheal disease caused by Vibrio cholerae. Bacteria itself doesn't invade deeply. It hijacks intestinal electrolyte transport, turns intestine into water secreting machine. It acts on the jejunum and the small intestine. So duodenum, jejunum. तर small intestine च्या jejunum part तिथं हे काम होत असतं. Cholera affects absorption, secretion machinery. No deeper intestinal tissue. No ulceration, no pus, minimal inflammation. Only massive fluid loss होतो. Cholera spreads fast का? कारण की crowded slums मध्ये during monsoon, contaminated water मधून hundreds of people get infected because of transmission is fecal-oral. Common in poor sanitation, contaminated water, overcrowding, disasters, floods. नंतर नॅचरल होम ऑफ कॉलेरा काय? विब्रिओ नॅचरली सर्वाइव्स इन, इट नॅचरली सर्वाइव्स इन, आपण हे बघितलं. बाय आउटब्रेक्स अकर नियर कोस्टल रिजन्स, याचं कारण हे सगळं त्याचं नॅचरल होम ऑफ कॉलेरा आहे. एल-टॉर बायोटाईप, देर आर 2 मेजर बायोटाईप्स, क्लासिकल आणि एल-टॉर. एल-टॉर जो आहे तर त्याच्या काही त्यांनी गोष्टी दिल्या, त्या सायलेंट स्प्रेडर आहे. नंतर O139 विब्रिओबद्दल त्यांनी सांगितलं. न्यू एपिडेमिक स्ट्रेन अपियर्ड इन चेन्नई कॉल्ड O139 बेंगॉल. चेन्नईमध्ये त्यांनी बेंगॉल नाव दिलं. इम्पॉर्टंट बिकॉज कॅप्सूल वॉज प्रेझेंट, ओल्ड O1 वॅक्सिन्स वर इनफेक्टिव्ह ऑन दिस पर्टिक्युलर स्ट्रेन. विब्रिओ कॉलेराचं स्ट्रक्चर बघ आपण बघितलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ विब्रिओ, हॅलोफिलिक विब्रिओ आणि नॉन हॅलोफिलिक विब्रिओ. हॅलोफिलिकमध्ये कोणकोणते येतात? विब्रिओ पॅराहिमोलायटिकस आणि विब्रिओ बल्निफिकस. नॉन हॅलोफिलिकमध्ये डू नॉट रिक्वायर सॉल्ट. हॅलोफिलिक विब्रिओ दे रिक्वायर सॉल्ट, ठीक आहे. आणि याचं एक्झाम्पल आहे नॉन हॅलोफिलिकचं विब्रिओ कॉलेरे. हां हे आपल्या कामाचं आहे, डज नॉट रिक्वायर सॉल्ट. पण दे नीड सॉल्ट फॉर वॉट यार, म्हणजे हे समज नाही. आणि विब्रिओ कॉलेरामध्ये जो असतो ना, काय म्हणतात त्याला, फ्लॅजिला असतो ना, पोलर फ्लॅजिला, तर इट हेल्प्स इन प्रोपेलिंग द विब्रिओ कॉलेरा इन इंटेस्टिनल म्युकस. So helping organism rapidly move in through intestine.
नंतर सिरोग्रुप्स ऑफ कॉलेरा. There are many O antigens, but epidemic cholera mainly caused by O1 and O139. Based on antigen combinations, serotypes बघायचेत. ओगावा, इनाबा, हिकोजिमो, antigens A, B, AC, ABC. हिकोजिमा reacts with both antisera. आता इथं आपल्याला मेन कॉलेरा टॉक्सिन बद्दल बघायचं आहे, जसं की ए सब युनिट आणि 5 सब युनिट असतात. ए सब युनिट आणि 5 विदाउट हे टॉक्सिन सिव्हिअर डायरिया नाही होत. स्ट्रक्चर ऑफ कॉलेरा टॉक्सिन ए सब युनिट ॲक्टिव्ह असतो, बी सब युनिट बाइंडिंगसाठी असतो. बी बाइंड्स ए एंटर्स, तर अटॅचमेंट बी सब युनिट बाइंड होतो GM गँग्लिओसाइड रिसेप्टरला. ओके प्रेझेंट ऑन इंटेस्टिनल एपिथेलियम सेल. नंतर एंट्री करतं ते. देन ए सब युनिट एंटर्स द एंट्रोसाइट, स्प्लिट्स इंटू A1 A2. A1 इज ॲक्टिव्ह टॉक्सिन पार्ट, सिग्नल हायजॅक. हे सायक्लिक ॲडिनाइल सायक्लेज ॲक्टिवेट करतं, सायक्लिक MP वाढतं. मग क्लोराइड आयनचं सिक्रेशन होतं, H2 लॉस होतो, वॉटर फ्लड. हाय सायक्लिक MP ओपन्स क्लोराइड चॅनल नोन ॲज CFTR. क्लोराइड ट्रान्समेम्ब्रेन कंडक्टन्स रिसेप्टर. एफचा फुल फॉर्म काय रे? क्लोराइड फंक्शनल एफ माहिती रे मला. क्लोराइड ट्रान्समेम्ब्रेन कंडक्टन्स रिसेप्टर. यार एफचं मिनिंग काय आहे? डिसीज कोणतं कॉज करतो? सिस्टिक. हां बघ, सिस्टिक फायब्रोसिस ट्रान्समेम्ब्रेन कंडक्टन्स रिसेप्टर. तर मग हे ओपन झालं की क्लोराइड रशेस इंटू इंटेस्टिनल ल्युमेन आणि वॉटर फॉलोज क्लोराइड ऑस्मॅटिकली. सोडियम लॉस, पोटॅशियम लॉस, बायकार्बोनेट लॉस. तेच परत सांगितलं. राईस वॉटर स्टूल का म्हणलं, ह्याला हे पण परत सांगितलं. वॉट ॲक्च्युअली किल्स द पेशंट हे पण सांगितलं. हायपोव्हॉलेमिक शॉक होतो. मग रिनल फेलियर, डिहायड्रेशन, हायपोटेन्शन, शॉक, लेग क्रॅम्प का होतात, एरिथमिया का होतात, पोटॅशियम डिप्लिशन, ॲसिडोसिस होतं त्यामुळं. तर इलेक्ट्रोलाइट लॉसमुळं हे होतं. हे काय करतं मग? ॲसिडोसिस वगैरे कार्डियक कंडक्शनला डिस्टर्ब करतं. कोलेरा टॉक्सिनचं डिटेक्शन कसं करायचं? टॉक्सिन ॲक्टिव्हिटी कॉजेस एलॉंगेशन ऑफ CHO सेल्स आणि चेंजेस इन Y1 ॲड्रेनल सेल्स. कॅन ऑल्सो डिटेक्ट टॉक्सिन बाय ELISA. CHO सेल्स म्हणजे ओके, तर ही जी टॉक्सिन ॲक्टिव्हिटी आहे ना, CHO सेल्स आणि ॲड्रेनल सेल्सच्या चेंजेस करते. मग आपण टॉक्सिनला ELISAने पण डिटेक्ट करू शकतो. हा एक तरीका झाला, नाही तर हाय. इम्युनिटी कॉलेरा कशी असते? Vibrios remain only inside the intestine, so immunity is mainly local mucosal immunity, IgA, IgG, IgM, called copro antibodies present in intestine or feces, but immunity is short-lived, so reinfection can occur. Incubation few hours to 5 days असतो. Then sudden watery diarrhea, vomiting, thirst, oliguria, cramps, dehydration. Severe cases मध्ये डेथ within 24 hours होते if fluids are not replaced. लॅब डायग्नोसिसमध्ये स्टूल कल्चर करतो आपण. वॉमिटर्स घेत नाहीत. ट्रान्सपोर्ट मीडिया कोणतं ER मीडियम, कॅरी मीडियम घेतो. ट्रीटमेंटमध्ये काय देतो ते बघितलं सगळं. नंतर संपत आले कॉलेरा नॉन इन्व्हेसिव्ह सिक्रेटरी डायरिया आहे. कॉलेरा टॉक्सिन सायक्लिक AMP ॲक्टिवेट करतो. राईस वॉटर स्टूल होतं. O1 आहे ना, ते एपिडेमिक्स कॉज करतात. सिरोटाइप्स. एल्टॉर हा मोर कॅरियर्स असतात एल्टॉरचे आणि माइल्डर डिसीज आहे. डेथ ड्यू टू डिहायड्रेशन, शॉक, नॉट इन्व्हेजन. ठीक आहे, फ्लुइड लॉस झाले त्यामुळे शॉकमध्ये गेला पेशंट. नंतर इथे बघा प्रश्न काय वाय डज कॉलेरा प्रोड्यूस वॉटरी डायरिया विदाउट ब्लड? बस कारण की इन्फ्लेमेशन नाही झालेलं. जो टॉक्सिन आहे त्यांनी इन्व्हेजन नाही केलेलं आपल्या म्युकोजाला. त्यांनी फक्त तिथं म्युकोजाच्या सर्फेसवरती राहून तिथला आपला जो सेल आहे ना, त्याचं आयन चॅनलला ॲक्टिवेट केलं आणि तिथून क्लोराईड वॉटरचं सिक्रेशन करायला. नॉन इन्व्हेसिव्ह गोष्ट आहे. नंतर डज नॉट इन्व्हेड इंटेस्टिनल वॉल अल्सरेट द म्युकस डिस्ट्रॉय टिश्यू. कॉलेरा टॉक्सिन ऑल्टर्स द इलेक्ट्रोलाइट ट्रान्सपोर्ट. हे बघ सगळं तेच कारण आहे. वाईज कॉलेरा कॉल्ड सिक्रेटरी डायरिया. ॲक्टिव्ह सिक्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स होत असतं अँड वॉटर. इलेक्ट्रोलाइट अँड वॉटर हे पण सेम आहे सगळी गोष्ट. वाय आर कॉलेरा पेशंट सिव्हिअरली डिहायड्रेटेड सो क्विकली आणि सगळा लॉस झाला आहे. वाईज एल्टॉर एपिडेमिओलॉजिकली मोर डेंजरस दॅन क्लासिकल कॉलेरा. एल्टॉर माइल्डर डिसीज कॉज करतो. मोर एसिम्टमॅटिक कॅरियर्स असतात. प्रोलॉंग कम्युनिटी स्प्रेड असतं. People may continue normal activities while shedding the vibrios. Thus, transmission increases, outbreaks persist longer. Even though mortality is lower, spread is greater. कारण माणूस नॉर्मल राहून तो विब्रिओ शेड करतोय, ट्रान्समिट करतोय. वाय डज कॉलेरा कॉमनली प्रोड्यूस मेटाबॉलिक ॲसिडोसिस आणि हायपोकॅलिमिया. मेटाबॉलिक ॲसिडोसिस म्हणजे काय आहे नेमकं? की तुमचं जे म्हणजे डिक्रीज ब्लड pH होतं आणि हे काय होतं? कारण की कॉलेरा स्टूलमध्ये ना आपण बायकार्बोनेटचा लॉस करतो. तर मग जर बायकार्बोनेट लॉस झालं तर आपलं ब्लड pH कमी होणार, मेटाबॉलिक ॲसिडोसिस होणार. आणि हायपोकॅलिमिया काय होतं? कारण की आपण पोटॅशियम लॉस करतोय, त्याच्यामुळे काय मसल क्रॅम्प होणार, विकनेस होणार, एरिथमियाची रिस्क होणार. ठीक आहे. अजून आपल्याला लॅब डायग्नोसिस बाकी आहे बरं का कॉलेराचं. तर आता इथं बघून घ्या की कॉलेराचं लॅब डायग्नोसिस बघून घ्यायचं आधी थोडं बघितलं होतं आपण पण परत एकदा तर जरा एक्स्ट्रा गोष्टी बघूयात. इमॅजिन अ पेशंट कसं आहे, प्रोफ्यूज राईस वॉटर डायरिया, सिव्हिअर डिहायड्रेशन आणि शॉक रिस्क आहे. ऑर्गॅनिझम लिव्हिंग इनसाइड स्मॉल इंटेस्टाइनचं ल्युमेन आणि especially jejunum. Bacteria. What kind of bacteria survives there? Bacteria that loves alkaline environment, warm temperature, salty, watery surroundings. That is why Vibrio cholera behaves different from most gut bacteria. Transport media are alkaline का असतात कारण की when stool is collected, Vibrios may die before reaching the lab. So microbiologists create an environment where Vibrios love the environment. That is transport medium, and that transport media has alkaline pH. So Caribbean mediumचं BR mediumचं pH बघ. Even autoclave seawater works. Why? Because Vibrio likes alkaline pH, salt water like conditions. So transport medium acts like temporary beach home for Vibrio. Microscopy मध्ये आपण Vibrioची darting motility बघतो. इट्स डायटिंग फिश इन वॉटर असं मोटिलिटी आहे सिंगल पोलर फ्लॅजेलममुळं. आणि हाऊ डू प्रिव्ह इट इज कॉलेरा विब्रिओ? यू ॲड स्पेसिफिक अँटीसिरम, अँटीबॉडी बाइंड्स द बॅक्टेरिया अँड द मोटिलिटी स्टॉप्स. दिस इज कॉल्ड एज इनहिबिशन ऑफ डायटिंग मोटिलिटी. ठीक आहे. कल्चर हे छान आहे एक्झाममध्ये सांगायला की इनहिबिशन ऑफ डायटिंग मोटिलिटी करून आपल्याला कळतं की ते विब्रिओ कॉलेराच आहे. कल्चर कसं करायचं? अल्कलाइन पेप्टोन वॉटरमध्ये कल्चर करायचं. पहिल्या व्हिडिओपासून मी सांगितलं आहे. बिफोर ग्रोईंग ऑन प्लेट्स वी एनरिच द ऑर्गॅनिझम, त्याचं ग्रो करायचं त्याला.
enrichment त्याला न्यूट्रिशन द्यायचं बिकॉज स्टूल हॅज टन्स ऑफ नॉर्मल बॅक्टेरिया ओनली फ्यू विब्रिओज आर देर सो वी नीड टू क्रिएट अ मीडियम वेर विब्रिओ ग्रोज रॅपिडली अँड अदर्स ग्रो पुअरली दॅट मीडियम जो आहे तर अल्कलाइन पेप्टोन वॉटर आहे त्याचं pH 8.6 आहे आणि विब्रिओला असं वातावरण आवडतं मग ग्रोथचे कंडिशन्स त्याला 36 डिग्री सेल्सियसमध्ये pH 8.2 मध्ये द्यायचं आणि विब्रिओ इज फ्लेक्सिबल बट हॅपीएस्ट ॲट दिस टेम्परेचर अँड pH सो मोस्ट बॅक्टेरिया प्रेफर न्यूट्रल pH विब्रिओ प्रेफर्स अल्कलाइन pH ठीक आहे TCBS आगार म्हणजे कसं त्याचं पण अल्कलाइन मीडियम असतं त्याच्यामध्ये बाईल सॉल्ट असतं तर थायोसल्फेट सायट्रेट बाईल सॉल्ट सुक्रोज आगार थायोसल्फेट सायट्रेट बाईल सॉल्ट सुक्रोज आगार ठीक आहे सायट्रेट बाईल सॉल्ट सुक्रोज आणि पहिलं थायोसल्फेट तर दिस मीडियम सप्रेसेस अदर बॅक्टेरिया अँड फेवर विब्रिओचा ग्रोथ होऊन TCBS आगारची खासियत काय की दुसऱ्यांना सप्रेस करेल फक्त विब्रिओला ग्रो म्हणेल तर वायर कॉलेरा कॉलनीज येलो विब्रिओ कॉलेरा जो आहे तर तो सुक्रोजला फर्मेंट करेल आणि मग ॲसिड प्रोड्यूस होईल मग pH इंडिकेटर येलो टर्न होईल ठीक आहे त्याच्यामुळे येलो कॉलनीज ऑन TCBS आर विब्रिओ कॉलेरी कारण की त्यांनी सुक्रोजला फर्मेंट केलं आहे ॲसिड प्रोड्यूस केला आहे आणि pH इंडिकेटर येलो झालेलं आहे तर वाय सम विब्रिओज गिव्ह ग्रीन कॉलनीज विब्रिओ पॅराहिमोलायटिकस जे आहे तर ते सुक्रोजला फर्मेंट करत नाही ॲसिड प्रोडक्शन नाही आहे त्यामुळे रिमेन्स कॉलनीज रिमेन ग्रीन ओनली इन विब्रिओ पॅराहिमोलायटिकस कारण ते सुक्रोजला फर्मेंट नाही करणार ठीक आहे तर विब्रिओ कॉलेरे येलो आणि विब्रिओ पॅराहिमोलायटिकस ग्रीन स्ट्रिंग टेस्टमध्ये what is actually happening is that you mix the colony with sodium deoxycholate आपण जी कॉलनी आहे त्याला विब्रिओची कॉलनी त्याला आपण सोडियम डिऑक्सिकोलेट सोबत मिक्स केलं आणि मग काय होणार बॅक्टेरियल सेल मेम्ब्रेन डिझॉल्व होणार DNA स्प्लिट आउट होणार आणि बिकम स्टिकी मग वेन लिफ्टेड विथ लूप द लॉंग म्युकस लाईक स्ट्रिंग फॉर्म्स आणि याला आपण स्ट्रिंग टेस्ट पॉझिटिव्ह फॉर विब्रिओ म्हणतो आणि हे काय झालं कारण की आपण आधी सेल वॉल तोडली नाही आधी आपण सेल मेम्ब्रेन तोडलं डिझॉल्व केला कोणामुळे सोडियम डिऑक्सिकोलेट मध्ये आपण त्याला डिझॉल्व केला मग त्यातून DNA निघाला तो स्प्लिट आउट झाला तो स्टिकी बनला आणि ते आपण लूपमधून काढलं तर असं लॉंग म्युकस लाईक स्ट्रिंग बनला त्यामुळे स्ट्रिंग टेस्ट पॉझिटिव्ह विब्रिओ बनते तर बायोकेमिकल रिएक्शन्स करायच्या विब्रिओसाठीच्या ऑक्सिडेज पॉझिटिव्ह कॅटलिस पॉझिटिव्ह इंडॉल पॉझिटिव्ह नायट्रेटपासून ते नायट्राइट बनवतं आणि ऑर्निथिन डी कार्बोक्सिलेज पॉझिटिव्ह आहे तर ऑक्सिडेज पॉझिटिव्ह मॅटर का करतं कारण की एंटेरोबॅक्टेरिया जे आहेत तर ते ऑक्सिडेज निगेटिव्ह असतात सो ऑक्सिडेज पॉझिटिव्हिटी इमिडिएटली हिंट्स दॅट दिस इज नॉट अ रूटीन एंटेरिक बॅसिलस इट इज अ म्हणजे हे तर कन्फर्म करतं की दिस इज नॉट अ रूटीन एंटेरिक बॅसिलस एवढं तर कन्फर्म होतं आपल्याला ऑक्सिडेज पॉझिटिव्ह बघून सिरोटायपिंग बघून O1 वर्सेस O1 39 मेजर एपिडेमिक स्ट्रेन्स आहेत हे O1 आहेत त्याचं ते तेवढं लक्षात ठेवू की ते दोन्ही पण मेजर एपिडेमिक स्ट्रेन्स आहेत आणि सगळे विब्रिओज सारखे नसतात टेस्टिंग वॉटर फॉर कॉलेरा आता कॉलेरा झाला कंटॅमिनेटेड वॉटरमुळे जेव्हा आपण आपल्याला कॉलेरा होतो तेव्हा आपण ते पाणी चेक करायला जातो त्या साईटला तर मग इथं काय म्हणायचं त्यांना तर नाव मूव आउटसाइड हॉस्पिटल पब्लिक हेल्थ ऑफिसर्स आस्क इज वॉटर सोर्स कंटॅमिनेटेड टू मेथड्स एनरिचमेंट मेथड आणि फिल्ट्रेशन मेथड वॉटर ॲडेड टू अल्कलाइन पेप्टोन वॉटर बिकॉज इवन टायनी विब्रिओ जे आहेत ते मल्टिप्लाय रॅपिडली इन अल्कलाइन पेप्टोन वॉटर देन प्लेटेड ऑन सिलेक्टेड मीडियम फिल्ट्रेशनमध्ये मेथडमध्ये जे वॉटर आहे फिल्टर थ्रू मेम्ब्रेन आणि इफ विब्रिओज आर प्रेझेंट रिमेन ट्रॅप्ड ऑन द फिल्टर प्लेस्ड ऑन कल्चर मीडिया कॉलनीज अपियर नेक्स्ट डे आणि स्ट्रेन बॅक्टेरिया आउट ऑफ वॉटर म्हणजे आपण बेसिकली बॅक्टेरियाला पाण्यामधून असं फिल्टर आउट करतो कॉलेराच्या वॅक्सिन बघूयात 2 टाईपचे वॅक्सिन आहेत ओल्ड इंजेक्टेबल वॅक्सिन आणि ओरल वॅक्सिन आहे इंजेक्टेबल पोअर इम्युनिटी देत होते शॉर्ट प्रोटेक्शन रिॲक्टोजेनिक होते बिकॉज कॉलेरा इज मेनली म्युकोजल डिसीज इंजेक्शन मेनली गिव्ह सिस्टमिक इम्युनिटी ठीक आहे ओरल वॅक्सिन्स वर्क बेटर बिकॉज दे स्टिम्युलेट द गट म्युकोजल IgA इम्युनिटी द अँटीसेप्टिक पेंटला ते स्टिम्युलेट करतात त्यामुळे ओरल वॅक्सिन बेटर आहे एक इंजेक्टेबल होतं जे ओल्ड होतं आणि आता ओरल वॅक्सिन चाललं आहे कॉलेरासाठी ट्रीटमेंट ऑफ कॉलेरा काय तर आपण अँटीबायोटिक्स नाही देत पेशंट डाईज फ्रॉम डिहायड्रेशन नॉट बॅक्टेरिया सो फर्स्ट लाईन ट्रीटमेंट आहे ORS फ्लुइड्स ORS सेव्स लाईव्स बाय रिप्लेसिंग सोडियम क्लोराइड बायकार्बोनेट पोटॅशियम वॉटर नंतर अँटीबायोटिक्स ओनली रिड्यूस द ड्युरेशन ॲडल्ट्समध्ये डॉक्सिसायक्लिन देऊ शकतो आपण चिल्ड्रन प्रेग्नन्सीमध्ये ॲझिथ्रोमायसिन देतो ठीक आहे तर हे 2 ड्रग डॉक्सिसायक्लिन ॲझिथ्रोमायसिन ॲडल्टमध्ये काय चिल्ड्रन प्रेग्नन्सीमध्ये काय आणि ORS फ्लुइड्स मेनली द्यायचे आपल्याला हॅलोफिलिक विब्रिओज सॉल्ट लगिंग विब्रिओज जे आपले विब्रिओ कॉलेरा आहे ना तर ते नॉन हॅलोफिलिक आहे म्हणजे हॅलोफिलिक जे आहेत ते कोणकोणते आहेत विब्रिओ पॅराहिमोलायटिकस वल्निफिकस आणि अल्जिनोलायटिकस हे कुठे राहतात हॅलोफिलिक म्हणजे यांना सॉल्ट आवडतं मग ते सी वॉटर सी फूड शेलफिश अशामध्ये आपल्याला मिळतात आणि ह्यांना ना सॉल्ट लागत असतं तर जे विब्रिओ पॅराहिमोलायटिकस याच्याबद्दल आता बघूयात की ते ना कंटॅमिनेटेड सी फूडमध्ये असतं नाही आपण इमॅजिन इटिंग कंटॅमिनेटेड सी फूड आता तू गेली होतीस तिकडे मस्त बेलंताराला आणि तिथं जर तुला कंटॅमिनेटेड सी फूड दिलं असतं काय कोळंबी दिली असती देन ॲबडोमिनल पेन डायरिया वॉमिटिंग फीवर झालं असतं अनलाईक कॉलेरा नॉट राईस वॉटर डायरिया तेव्हा राईस वॉटर डायरिया नसता झाला रादर इन्फ्लेमेटरी डायरिया झाला असता वाय बिकॉज दिस ऑर्गॅनिझम इन्वेट्स द इंटेस्टिनल म्युकोजा विब्रिओ पॅराहिमोलायटिकस आहे ना ते इन्वेट्सिव्ह आहे सो स्टूल मे कंटेन पस सेल आणि ब्लड आता ह्याला ते हॅलोफिलिक का आहे कारण की इट्स एन्झाइम्स अँड मेम्ब्रेन सिस्टम्स वर्क बेस्ट इन सलाइन कंडिशन सो ग्रोज इन NaCl मीडिया पुअर ग्रोथ विदाउट सॉल्ट कंगावा फिनॉमिनन काय म्हणते की एन्व्हायरमेंटल स्ट्रेन्स नॉन हिमोलायटिक आहेत आणि ह्युमन पॅथोजेनिक स्ट्रेन्स जे आहेत तर हिमोलायटिक ऑन बॅगॅटसुमा अगर दिस हिमोलायसिस इज कॉल्ड कानागावा फिनॉमिनन मार्कर ऑफ पॅथोजेनिसिटी म्हणजे बेसिकली इट इज डिफरन्शिएटिंग टू स्ट्रेन्स एन्व्हायरमेंटल स्ट्रेन अँड द ह्युमन पॅथोजेनिक स्ट्रेन जो ह्युमन पॅथोजेनिक स्ट्रेन आहे ना तर तो बॅगॅटसुमा अगरवरती हिमोलायटिक आहे म्हणजे RBCला तो तोडतोय ब्रेकडाऊन करतोय आणि या हिमोलायसिसला आपण कॅनागावा फिनॉमिनन म्हणतो विब्रिओ वल्निफिकस हा पण आहे कसा आहे हॅलोफिलिक आहे अँड दिस इज स्केरी वल्निफिकस म्हणजे वल्नरेबल स्केरी आहे इन लिव्हर डिसीज इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट्स त्यांनी ऑयस्टर खाल्लं बॅक्टेरिया ब्लडमध्ये आला फल्मिनेंट सेप्टिसिमिया झाला फल्मिनेंट म्हणजे सडन रॅपिड सेप्टिसिमिया आणि व्हेरी हाय मॉर्टॅलिटी रेट असते याच्यामध्ये व्हेरी हाय मॉर्टॅलिटी ऑल्सो कॉजेस वुंड इन्फेक्शन आफ्टर सी वॉटर एक्सपोजर सो लिव्हर डिसीज झाला ऑयस्टर खाला सेप्टिसिमिया झाला तर ह्याला आपण वल्निफिकस विब्रिओ वल्निफिकसमुळे असं झालं असं समजायचं इथं 2 गोष्टी आहेत ऑयस्टर्स लिव्हर डिसीज आणि सेप्टिसिमिया एरोमोनाज आणि प्लेसिओमोनाज दिस मिमिक द विब्रिओज अँड फीचर्स आर ऑक्सिडेज पॉझिटिव्ह पोलर फ्लॅजिला ग्राम नेगेटिव्ह रॉड्स आणि ते कॉज डायरिया वुंड इन्फेक्शन नीड बाय केमिकल टेस्ट फॉर डिफरन्शिएशन हे सगळं आता एकदा पुस्तकातून व्यवस्थित बघून घेतो एरोमोनाज प्लेसिओमोनाज इन्फेक्शन्स बॅसिलरी डिसेंट्री काय बघ विब्रिओ अल्जिनोलायटिकस आणि विब्रिओ वल्निफिकस विब्रिओ मिमिकस हॅलोफिलिक विब्रिओ पॅराहिमोलायटिकस पॅथोजेनेसिस क्लिनिकल फीचर्स ट्रीटमेंट प्रिव्हेंशन पॅरेंटरल वॅक्सिन ओरल वॅक्सिनमध्ये किल्ड ओरल होल सेल वॅक्सिन लाईव्ह ओरल वॅक्सिन विथ क्लासिकल एल्डॉर O39 स्ट्रेन्स ओरल इनॅक्टिवेटेड नॉन लाईव्ह कॉलेरा वॅक्सिन आणि 2 डोसेस ऑफ द वॅक्सिन आर रिक्वायर्ड फॉर फुल प्रोटेक्शन
minimum 1 week and maximum 6 weeks apart. 3 doses are required for children aged 2 to 5 years, minimum 1 week, maximum 6 weeks apart. Treatment work, doxycycline, azithromycin, ORS. Testing the water quality. Identification, string test, catalase, serotyping, selective media, TCBS, one source gelatin. हे एवढं नको करू डिटेल. हां हे बघ हे काय दाखवलं येलो कॉलनी जाऊन TCBS दाखवलं विब्रियो कॉलरसाठी. ते स्ट्रिंग टेस्ट बघ किती छान आहे. वेंकटरमण रामकृष्णन मीडियम. हे ना गार्डनर अँड वेंकटरमन्स क्लासिफिकेशन ऑफ विब्रियोज आहे. ठीक आहे आणि हा कॉलराचा केस बघ. 12-year-old boy from overcrowded home presented to pediatric emergency department during monsoon with complaints of profuse, frequent 10 to 15 times water diarrhea since previous day, accompanied by 2 to 3 episodes of vomiting. There was no history of fever, abdominal pain or passage of blood in stools. The boy complained of decreased urine output, intense thirst, leg cramps. On examination, he found to be moderately dehydrated. He mentioned that some other residents of the slum were also suffering from a similar condition. The stool on cross examination had a characteristic rice water appearance. The stool culture was positive for Vibrio cholerae. Management included rehydration and a single dose of azithromycin 20 mg per kg of body weight. What is the provisional diagnosis and what is the pathogenesis of the infection? सांग आता सगळं झालं तुझं वाचून.